बजेट वाचताना एकदाही महाराष्ट्राचं नाव घेतलं नाही। बजेटवरून आदित्य ठाकरेंची मोदी सरकारवर ही टीका आहे। सर्वात जास्त कर देणाऱ्या महाराष्ट्राला काय मिळालं असा सवाल ठाकरे उपस्थित करतायत। मला वाटतं विधानसभा आणि निवडणुका हे जरी डोळ्यासमोरून बाहेर ठेवलं आपण तरी देखील गेल्या 10 वर्षात भाजपानी आपल्या महाराष्ट्राला एक हाती सरकार असताना देखील काय दिलं, त्यांचं सरकार इथे महाराष्ट्रात असताना तरी काय दिलं आणि 2 वर्ष घटनाबाह्य सरकार भाजपचंच आहे। आपल्याला महाराष्ट्राला काय मिळालं बघा, इथून जे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर होतं BKC मध्ये होतं ते त्यांनी हलवलं गुजरातला गिफ्ट सिटी म्हणून, काही आक्षेप नाही। पण आम्हाला मुंबईत द्या गिफ्ट सिटीसारखं एक इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर, ते दिलं नाही। पुणे एअरपोर्टचं काय झालं, अनेक वर्ष जी मागणी आहे, पालघर एअरपोर्ट जे आम्ही मागत होतो हे काही दिलं नाही। शेतकऱ्यांना काही पॅकेज मिळालं का, मिडल क्लासला काही मिळालं का, काही नाही मिळालं। आज आपण पाहत असाल मध्यमवर्गीयांनी जास्तीत जास्त विश्वास ठेवून देखील भाजपला मतदान केलं आहे, पण गेल्या 10 वर्षात मध्यमवर्गीय लोकांना देखील काय मिळालं हा आपण सर्वांनी विचार करण्याची आज वेळ आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।